नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या 6वी मधील सायन्स या विषयामध्ये आपण मागील व्हिडिओमध्ये आपला 3rd नंबरचा जो चॅप्टर होता दॅट इज द डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स अँड देअर क्लासिफिकेशन, यामध्ये आपण जे काही प्लांट्स आहेत यामध्ये कशी बायोडायव्हर्सिटी असते म्हणजेच व्हेरिएशन कशा पद्धतीने असतं हे आपण पाहिलेलं आहे. यामध्ये depending upon the height of plants they are classified into 3 types, that is trees, shrubs and herbs, vines also, and second one that is the classification which is depends upon the life cycle of that plant. विद्यार्थी मित्रांनो, प्लांटचे हे जे दोन क्लासिफिकेशन आहे त्यामध्ये आपण पाहिलं की त्यांच्या स्टेमची जी हाईट आहे म्हणजे स्टेम जर मोठं असेल तर यामध्ये ट्रीज असतात, नंतर स्टेम जसं कमी होतं तसं त्यांचे श्रब्स, हर्ब्स आणि वाईन्स म्हणजे वेली हे त्यांचं क्लासिफिकेशन आपण पाहिलं आहे. शिवाय त्या प्लांटचं लाईफ सायकल हे किती वर्ष आहे यावरून ते ॲन्युअल, बायन्युअल अँड पेरेनियल हे त्याचं क्लासिफिकेशन पाहिलं आहे. ॲन्युअल म्हणजे काय तर 1 वर्ष त्यांचं लाईफ सायकल असलेलं म्हणजे आयुर्मान 1 वर्ष, म्हणजे यामध्ये सगळी पिके येतात, मेज, ज्वार, बाजरा, बरोबर असे. त्यानंतर बायन्युअल म्हणजे त्यांचं लाईफ सायकल 2 वर्ष आहे असं, आणि पेरेनियल म्हणजे ज्यांचं लाईफ सायकल 2 वर्षांपेक्षा जास्त आहे असं त्यांना आपण पेरेनियल म्हणतो. आज आपण या पुढचा क्लास पाहणार आहोत प्लांटचाच. त्या अगोदर काही जनरल क्वेश्चनचे आपण आन्सर देण्याचा प्रयत्न करूयात. पहा, त्यातलं फर्स्ट आहे, टू विच पार्ट ऑफ प्लांट्स आर बटरफ्लाईज अँड इन्सेक्ट अट्रॅक्टेड. बघा, प्लांट्स जे आहेत, जे ट्रीज आहेत त्यातला कोणता पार्ट कडे बटरफ्लाईज अट्रॅक्ट करतात आपल्याला माहिती आहे. ह्या फर्स्ट पिक्चर मध्ये तुम्ही पाहू शकता. पहा कोणता पार्ट आहे हा, तर तो आहे त्याचे फ्लावर्स, बरोबर ना. फ्लावर्स कडे अट्रॅक्ट करतात बटरफ्लाय का लीफ कडे करतात, स्टेम कडे करतात? नाही, बरोबर, फ्लावर कडे ते अट्रॅक्ट करतात. दॅट इज आन्सर इज फ्लावर्स. देन सेकंड क्वेश्चन, वेअर डज द पोमग्रेनेट श्रब्स ग्रो. पोमग्रेनेट हे जे श्रब आहे तर ते कुठे ग्रो होतं? बघा, पाण्यामध्ये दिसतं, जमिनीवरती दिसतं का आणखी कुठे? तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पोमग्रेनेट हे जे प्लांट आहे, हे जे श्रब आहे तर ते आपल्याला लँडवरती दिसतं, बरोबर. पिकांमध्ये ते येतं, डाळिंबाचं जे झाड आहे ते. त्यानंतर वेअर डज द लोटस ग्रो. लोटस म्हणजे काय तर कमळ, सगळ्यांना माहिती आहे. बऱ्याच आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्या पोषण बागमध्ये लोटसचा समावेश केला. अतिशय सुंदर पद्धतीनं त्यांनी कमळाचं रोप या छोट्याशा गार्डनमध्ये लावलेलं आहे. पहा, आणि आपल्याला माहिती आहे कमळ हे लँडवरती येतं का? नाही, तर ते कुठे येतं? इन वॉटर, पाण्यावरती कमळ आपल्याला बघायला मिळतं. द नेक्स्ट क्वेश्चन, वेअर डू बल्बरशेस अँड रेलरोड क्रीपर्स ग्रो. पहा, ह्या वेगळ्या झाडांचं नाव आहे की हे जे प्लांट्स आहेत तर ते आपल्याला कुठे दिसतात? अलॉंग रिव्हर्स अँड स्ट्रीम, जिथं पाण्याचा भाग आपल्याला दिसतो अशा साईडच्या रोडला आपल्याला हे बल्बरशेस आणि रेलरोड क्रीपर्स आपल्याला बघायला मिळतात. ओके. त्यानंतर वेअर डज द डोडर प्लांट ग्रो. डोडर हे जे प्लांट आहे तर ते कुठे आपल्याला बघायला मिळतं? दॅट इज इन ट्रॉपिकल रिजन. आणि अशा पद्धतीनं या काही क्वेश्चन्स तुम्ही नोट डाऊन करून ठेवायच्यात नोटबुकमध्ये. त्यानंतर आता पुढे बघा, इथे तुम्हाला दिसतंय काय आहे? हे लोटस आहे, बरोबर. कमळ आहे, ते कुठे दिसतंय? पाण्यावरती आहे, बरोबर. आता काही प्लांट्स तुम्ही बघाल की यातले काही प्लांट्स पाण्यामध्ये आहेत तर काही जमिनीवरती, म्हणजेच हे क्लासिफिकेशन होऊ शकतं प्लांटचं की काही जे प्लांट्स आहेत तर ते जमिनीवरती येतात, त्याला आपण टेरेस्ट्रियल प्लांट्स म्हणतो, आणि काही जे प्लांट्स आहेत तर ते पाण्यामध्ये येतात त्यांना आपण ॲक्वॅटिक प्लांट्स असं म्हणू शकतो. आता हे 3rd क्लासिफिकेशन झालं. मग आता याच्या पुढचं आपण पाहूयात. पहा, प्लांट्स दॅट बिअर्स फ्लावर्स are called flowering plants, while the plants that never bear flowers are called non-flowering plants. Non-flowering plants may not have organs like roots, stems and leaves. बघा, हे जे प्लांट्स आहेत सगळे, या प्लांट्स मध्ये आणखी क्लासिफिकेशन कोणतं आहे तर अशा झाडे ज्या झाडांना फुलं येतात त्यांना आपण फ्लॉवरिंग प्लांट म्हटलं, आणि ज्या झाडांना फुलं येत नाहीत त्यांना आपण नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स म्हटलं, बरोबर. मग जे नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स आहेत म्हणजे ज्यांना फुलं येत नाहीत, पहा शब्दातच त्याच्या मिनिंग आहे. नॉन फ्लॉवरिंग मीन्स नॉट फ्लॉवर, ज्यांना फुलं येत नाहीत. मग त्यांना कोणते ऑर्गन नसतात? बघा, दे मे नॉट हॅव, कधी कधी नसू शकतात. कोणते? रूट, स्टेम आणि लीव्हज हे जे ऑर्गन आहेत ते अशा झाडांना दिसत नाहीत किंवा कधी कधी नसू शकतात. हा एक क्लास झाला प्लांटचा क्लासिफिकेशनचा. ओके, लक्षात घ्या बालमित्रांनो.
आपण पहिला जो क्लास पाहिला प्लांटचा तो म्हणजे त्याच्या स्टेमची जी हाईट आहे त्यावरून आहे. सेकंड जो क्लास आहे तो म्हणजेच ते जे प्लांट्स आहेत सगळे त्यांचं लाईफ सायकल किती आहे म्हणजेच ॲन्युअल, बायन्युअल आणि पेरेनियल. त्यानंतर आत्ताचा जो पाहिला तो म्हणजे काही प्लांट्स ॲक्वॅटिक आहेत तर काही टेरेस्ट्रियल आहेत, म्हणजे काही पाण्यामध्ये राहतात तर काही जमिनीवरती असतात. बरोबर, जे प्लांट्स आहेत तर ते पाण्यात आहेत, जसे की लोटस आहे, इतर आहे, किंवा जे जमिनीवरती इतर सगळे आपले क्रॉप वगैरे हे सगळे टेरेस्ट्रियल म्हणजेच जमिनीवरती आपल्याला बघायला मिळतात. तसंच आता यातला फोर्थ जो क्लास आहे तो म्हणजे फ्लॉवरिंग आणि नॉन फ्लॉवरिंग, म्हणजे फुलं येणारे आणि फुलं न येणारे असं त्यांचं क्लासिफिकेशन असू शकतं. आता इथपर्यंतचा सगळा जो भाग होता तर तो प्लांट्स रिलेटेड होता, म्हणजेच प्लांटचे जी काही डायव्हर्सिटी आहे त्यामध्ये कसं व्हेरिएशन असतं आणि त्याचं क्लासिफिकेशन कोणत्या कोणत्या क्लासमध्ये केलं जातं. आता आपण ॲनिमल संदर्भात जी काय डायव्हर्सिटी आहे, बायोडायव्हर्सिटी तिला म्हटलं आपण, ती कशी आहे ते आपण पाहूयात. आता पहा, जसं की प्लांट आपण पाहिले की ॲक्वॅटिक आणि टेरेस्ट्रियल म्हणजे पाण्यामध्ये राहणारे आणि जमिनीवरती राहणारे, तसंच ॲनिमल सुद्धा असतात. ॲनिमलही ॲक्वॅटिक असतात, टेरेस्ट्रियल असतात. आता तुम्ही इथे पिक्चरमध्ये वेगवेगळे ॲनिमल्स बघू शकता. पहा, टायगर आहे, फिश आहे, इथे काही तुम्हाला फ्लाईज दिसत आहेत, इकडे पिकॉक आहे. बरोबर, हे जे ॲनिमल्स आहेत हे सगळ्यांचे हॅबिटॅट वेगळे आहेत, त्यांच्या सवयी वेगळ्या आहेत. मग त्या सवयीवरून त्यांचं क्लासिफिकेशन आपण पाहू शकतो. पहा, की सुरुवातीला जे आहे सगळे ॲनिमल्स यामध्ये येतात. मग ॲनिमलचे मेन हे 4 क्लासेस आहेत. कोणते कोणते? अकॉर्डिंग टू सेल्युलर स्ट्रक्चर, म्हणजे कोणत्या बेसिसवरती आहे पहिलं क्लासिफिकेशन, की सेलचं जे स्ट्रक्चर आहे त्यावरून. नंतर आहे व्हर्टिब्रल कॉलम. व्हर्टिब्रल कॉलम म्हणजे आपला जो मणका आहे तो. आणि थर्ड म्हणजे रिप्रोडक्शन, म्हणजे आपल्यासारखा नवीन जीव तयार करण्याची जी मेथड आहे त्यावरून एक त्यांचं क्लासिफिकेशन आहे. आणि फोर्थ म्हणजे हॅबिटॅट, जे की सवयीवरून डिपेंड आहे. आता 5 सेल्युलर स्ट्रक्चर यामध्ये आपण बघू शकतो. पहिलं जे आहे ते युनिसेल्युलर. पहा, युनि मीन्स सिंगल आणि मल्टी मीन्स मेनी. लक्षात घ्या, युनि मीन्स सिंगल, एकच सेल असलेले ऑर्गन, म्हणजे एकच सेल असलेले कोणते ॲनिमल आहेत तर आपल्याला माहिती आहे ॲमिबा हा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. पॅरामेशियम सुद्धा यामध्ये येतो. आणि मल्टीसेल्युलर म्हणजे अमिबा आणि पॅरामेशियम सोडून इतर सगळे जे ॲनिमल आहेत तर ते सगळे आपल्याला मल्टीसेल्युलर ॲनिमल या क्लासमध्ये येतात. लक्षात येते, हे इन डिटेल्स आपण पाहूयात, पण लक्षात असू द्या की मी इतर मग आपणही कशामध्ये येतो तर मल्टीसेल्युलरमध्ये, म्हणजे युनिसेल्युलरमध्ये फक्त अमिबा आणि पॅरामेशियम हे दोनच ॲनिमल येतात बालमित्रांनो. त्यानंतर आहे व्हर्टिब्रल कॉलम, म्हणजे मागचा जो मणका आहे आपला त्यावरती. मग ज्यांच्यामध्ये तो मणका असतो पाठीचा त्यांना आपण व्हर्टिब्रेट म्हणतो, आणि ज्यांच्यामध्ये मणका नाही त्यांना आपण इनव्हर्टिब्रेट म्हणतो. तसंच आता मेथड ऑफ रिप्रोडक्शन, आपण आपल्यासारखा जीव दुसरा तयार करणं, त्याच्या कोणत्या मेथड आहेत? एक आहे ओव्हिपोरस. ओव्हिपोरस म्हणजे काय तर तर अंडी घालणारे, आणि व्हिव्हिपोरस म्हणजे पिलांना डायरेक्टली जन्म देणारे. बरोबर, हे त्यांचं रिप्रोडक्शन आहे. त्यानंतर आहे हॅबिटॅट म्हणजे त्यांच्या सवयी. या सवयी कोणत्या असू शकतात तर पहा, यामध्ये आपण पाहतो की एक तर ते टेरेस्ट्रियल असू शकतात, म्हणजे काय तर जमिनीवरती राहणारे. ओके, हे. आणि दुसरं म्हणजे एरियल म्हणजे हवेमध्ये राहणारे. आणि तिसरं यामध्ये ॲक्वॅटिक म्हणजेच पाण्यामध्ये राहणारे. तर अशा पद्धतीने हे जे सगळं काही क्लासिफिकेशन आहे ते ॲनिमलचं हे अतिशय महत्त्वाचं आहे, की त्यांच्या सवयीनुसार. मग याच्यात पहिलं आपण पाहिलं सेल्युलर स्ट्रक्चर, की ज्याच्यामध्ये युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर, म्हणजे युनि म्हणजे सिंगल सेल असलेले आणि जास्त सेल म्हणजे मल्टीसेल्युलर असलेले. त्यानंतर आपण पाहिलं व्हर्टिब्रल कॉलम, म्हणजे पाठीचा मणका जो आहे, कणा जो आहे तो आहे किंवा नाही. त्यानंतर आपण पाहिलं की रिप्रोडक्शन म्हणजेच आपल्यासारखा नवीन जीव कसा तयार केला जातो, एकतर अंडी घालून किंवा अंडी उबवून, त्याला ओव्हिपोरस म्हटलं. ओ लक्षात ठेवा, इज ओ फॉर एग्स. एग्स असतील जे एग्स ले करतात आणि त्या अंड्यांपासून नवीन जीव तयार करतात ते ओव्हिपोरस असतात. आणि जे अंडी न घालता डायरेक्टली पिल्लांना जन्म देतात त्यांना आपण व्हिव्हिपोरस म्हणतो. आणि नंतर बरोबर की नाही, जसं की ह्युमन बिंग आहे, त्यानंतर आणखी कित्येक ॲनिमल्स आहेत, कॅट, डॉग, बरोबर ना, जे की पिलांना जन्म देतात, त्याला आपण व्हिव्हिपोरस म्हणतो. म्हणजे हे जे थर्ड क्लासिफिकेशन आहे दॅट इज मेथड ऑफ रिप्रोडक्शन, त्यांचं रिप्रोडक्शन कोणत्या मेथडनं केलं जातं यावरून ॲनिमलचं हे थर्ड क्लासिफिकेशन आहे. आता आपण नेक्स्ट पाहूयात, ते म्हणजेच हॅबिटॅट म्हणजे त्यांच्या सवयी. आता सवयी म्हणजे असं नाही की पण त्यांचा ऑकरन्स कुठे आहे, ते कुठे राहतात, काय खातात, यावरून त्यांचं क्लासिफिकेशन केलं जातं. पहा, त्यातला फर्स्ट आहे टेरेस्ट्रियल. टेरेस्ट्रियल म्हणजे आता आपण प्लांट्स मध्ये पाहिलेलं आहे. टेरेस्ट्रियल म्हणजे काय म्हणतो आपण
जे की लँड वरती राहतात. दे कॅन अकर्स ऑन लँड, दे कॅन सर्वाइव्ह ऑन लँड. जे की जमिनीवरती राहतात त्यांना आपण टेरेस्ट्रियल म्हणतो. मग दुसरं काय आहे? ॲक्वॅटिक. ॲक्वॅटिक म्हणजे काय? जे पाण्यात राहतात. मग आपण इथं डिफरन्शिएट करू शकतो की टेरेस्ट्रियल कोणते ॲनिमल आहेत, बरोबर. तर टायगर आहे, लायन आहे, आपण ह्युमन बिंग आहे जे की टेरेस्ट्रियल आहेत. मग ॲक्वॅटिक मध्ये काय येतात? फिश येतात, फ्रॉग येतात, बरोबर की नाही. इतर तुम्ही कुठलेही ॲनिमल यामध्ये लिहू शकता. आता एरियल म्हणजे काय? तर बर्ड्स जे की इयर मध्ये फ्लाय होतात ते, बरोबर की नाही. ते कशामध्ये येतात? एरियल मध्ये. इन शॉर्ट हा फ्लो चार्ट आहे ॲनिमलचा. आता आपण त्या वेगवेगळ्या क्लासचे कॅरेक्टरिस्टिक्स, त्याचे एक्झाम्पल्स आपण पाहूयात पुढे. ठीक आहे. तर पहा, फर्स्ट जो आपण क्लासिफिकेशन पाहिलं, डिपेंडिंग अपॉन द सेल्युलर स्ट्रक्चर, त्यांच्या बॉडी मधलं सेल स्ट्रक्चर कसं असतं यावरून क्लासिफिकेशन पाहिलं होतं. पहा आपण त्यातलं फर्स्ट जे होतं ते म्हणजे युनी. युनी म्हणजे काय? युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम लाईक अमिबा आणि पॅरामेशियम. हे कसे दोन ॲनिमल्स आहेत? युनिसेल्युलर. पहा इथे तुम्ही बघू शकता, हा जो ॲनिमल आहे तर तो अमिबा आहे की ज्याच्यामध्ये फक्त सिंगल सेल असते. आपण पाहतो आपल्या बॉडीमध्ये लाखो सेल्स आहेत, बरोबर. म्हणजे आपण कशामध्ये येतो? मल्टीसेल्युलर. एकापेक्षा जास्त सेल असतील तर त्याला आपण मल्टीसेल्युलर म्हणतो. म्हणजेच अमिबा आणि पॅरामेशियम जर सोडले तर सगळेच्या सगळे ॲनिमल्स कशामध्ये येतात? मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये येतात किंवा मल्टीसेल्युलर ॲनिमल्स मध्ये येतात. मग इथे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. आपलं लायन आहे, यापेक्षा कोणतंही तुम्ही लिहू शकता. हॉर्स आहे, डंकी आहे, मंकी आहे, पिग आहे, काहीही, पिकॉक आहे, हेन आहे, कॅट, डॉग, सगळे जे ॲनिमल आहेत ते सगळेच्या सगळे कशामध्ये येतात? मल्टीसेल्युलर ॲनिमल मध्ये येतात. आणि फक्त अमिबा जो आहे तर तो अमिबा कशामध्ये येतो? अमिबा आणि पॅरामेशियम असे दोन ॲनिमल आहेत जे की युनिसेल्युलर मध्ये येतो, की ज्याच्यामध्ये एक सिंगल सेल प्रेझेंट असते, फक्त एकच सेल असते, त्याच्यामध्ये न्यूक्लियस किंवा इतर जे ऑर्गन्स आहेत तर ते नसतात, आणि एकच पेशी असल्यामुळं याला आपण युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असं म्हणतो, आणि याचं नाव आहे अमिबा. लक्षात आलंय? त्यानंतर नेक्स्ट आपण पाहूयात. आता इथे पहा, सेकंड क्लासिफिकेशनच्या अगोदर एक बेसिक क्वेश्चन आहे. पहा, व्हॉट इज द चेन ऑफ बोन्स इन द सेंटर ऑफ अवर बॅक कॉर्ड. म्हणजेच आपल्या पाठीमागे सेंटरला जी बोन असते, चेन म्हणजे एक बोनची एक चेन असते, या बोनच्या चेनला आपण काय म्हणतो? वी कॉल्ड ॲज अ व्हर्टिब्रल कॉलम. याला आपण काय म्हणतो? स्पाइन किंवा व्हर्टिब्रल कॉलम, पाठीचा मणका. इथे फोटोग्राफ दिसतोय ना तुम्हाला, हा काय आहे? पाठीचा मणका आहे. बघ, याला टिक मार्क केली बरोबरची, याला टिक मार्क केली चुकीची. म्हणजे काय म्हटलंय? की ज्याच्यामध्ये पाठीचा मणका असतो आणि काहींमध्ये पाठीचा मणका नसतो. आता आपण पाहिल्याप्रमाणे ज्या ॲनिमल मध्ये हा व्हर्टिब्रल कॉलम असतो किंवा स्पाइन असते त्यांना आपण काय म्हणतो? व्हर्टिब्रेट ॲनिमल. आणि ज्यांच्यामध्ये पाठीचा मणका नसतो त्यांना आपण काय म्हणतो? इनव्हर्टिब्रेट ॲनिमल. मीन्स animals with a vertebral column and those without it form two groups known as vertebrates and invertebrates. कशावरून डिपेंड आहेत ते? तर व्हर्टिब्रल कॉलम प्रेझेंट आहे का नाही. व्हर्टिब्रल कॉलम प्रेझेंट असेल तर त्याला आपण व्हर्टिब्रेट ॲनिमल म्हणतो, आणि व्हर्टिब्रेट कॉलम नसेल तर त्याला आपण इनव्हर्टिब्रेट ॲनिमल म्हणतो. मग कोणते इनव्हर्टिब्रेट मध्ये येतात किंवा कोणते व्हर्टिब्रेट मध्ये येतात ते आपण पाहूयात. पहा, स्नेक्स, birds, fish, kangaroo and human are vertebrate. म्हणजे बघा, कोणत्या कोणत्या प्राण्यांमध्ये व्हर्टिब्रेट येतात. तुम्ही पाहिले स्नेक मध्ये सुद्धा व्हर्टिब्रेट कॉलम आहे, जसं की त्यामध्ये पाहतो आपण त्यांना मणका असतो पाठीचा, बरं की नाही. बर्ड्सला पण असतो, फिशला पण आहे. तर ज्यांना व्हर्टिब्रेट आहेत हे सगळे ॲनिमल कशामध्ये येतात? व्हर्टिब्रेट ॲनिमल मध्ये येतात. त्यानंतर मग कोणते ॲनिमल आहेत की ज्यांना पाठीचा मणका नाही? पहा, snails, गोगलगाय, cockroaches, earthworm, they do not have vertebral column. तुम्हाला एक्झाम्पल लिहिण्यासाठी येऊ शकतात बाळांनो, की यामध्ये तुम्हाला व्हर्टिब्रेट कॉलम असलेले आणि व्हर्टिब्रेट कॉलम नसलेले असे ॲनिमल डिफरन्शिएट करायचे, सेपरेट करायचे. तर अशा वेळी ते ॲनिमल कोणते आहेत हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. तर पहा, name some animals which lay eggs and other which give birth to their young one. We have learned that producing another living things like oneself is called reproduction.
म्हणजे पहा आपण पाहिलं होतं थर्ड जे क्लासिफिकेशन होतं डिपेंडिंग अपॉन द मेथड ऑफ रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन मीन्स प्रोडक्शन अनदर लिव्हिंग थिंग्स लाईक वन सेल्फ. रिप्रोडक्शनची डेफिनेशन आहे पहा इथं की आपल्यासारखा नवीन जीव तयार करणं याला आपण काय म्हणतो रिप्रोडक्शन. मग ही जी रिप्रोडक्शनची मेथड आहे ती कशा पद्धतीने असते पहा. त्यातला फर्स्ट जो पाहिला आपण तो म्हणजे ओव्हिपोरस मीन्स दे कॅन lay eggs. They are called oviparous. While some animals they gives birth to the young one. They are called viviparous. म्हणजेच पहा hen lay eggs and hatches them. Hatches म्हणजे काय उबवणे. hen काय करते अंडी घालते आणि ती अंडी उबवते आणि काही दिवसानंतर त्या उबवलेल्या अंड्यांपासून नवीन जीव तयार होतो. यालाच आपण काय म्हणतो तर oviparous. That is the method of reproduction. The next one, a cow gives birth to calf. Before that, the calf grows within the cow's body. हे आपल्याला माहिती आहे की काऊ काय करते. काऊ म्हणजे गाई. गाई पिलाला जन्म देते आणि या जन्माच्या अगोदर ते जे पिल्लू आहे जे काल्फ आहे गाईचं वासरू आहे ते त्या गाईच्या बॉडीमध्ये वाढत असतं आपल्याला माहिती आहे. Then, according to the mode of reproduction, animals are classified into two types, that is oviparous and viviparous animals, and which give birth to their young one. हे आपण पाहिले oviparous म्हणजे जे अंडी घालतात. मग कोणते प्राणी अंडी घालतात तर आपल्याला माहिती आहे पक्षी आहेत बरोबर, जसं की हेन आहे, पिकॉक आहे बरोबर. तर जे अंडी घालतात आणि अंड्यातून पिल्लांना जन्म देतात ते अंडी उगवतात, ही त्यांची वेगवेगळी मेथड झाली. आणि दुसरी म्हणजेच विच यू बर्थ टू देअर यंग वन. हे काय करतात तर पिल्लांना जन्म देतात. याला आपण विविपोरस अॅनिमल्स म्हणतो. आता इथे आपल्याला दिलेले आहेत विविपोरस मध्ये कोण कोण येतं काऊ, कॅट, डॉग, डॉंकी, मंकी आणि जिराफ. याहीपेक्षा वेगळे अॅनिमल्स असू शकतात. मग ओव्हिपोरस मध्ये काय येतं इथं हे नाही जे की या हॅच एज मधून म्हणजेच जे काही अंडी घातलेली आहेत ती उबवलेली आहेत तर त्यापासून नवीन पिलाचा जन्म त्यापासून होतो आणि याला आपण ओव्हिपोरस असं म्हणतो. आणि सेकंड विविपोरस हे आपण पाहिलेलं आहे. तर हे जे क्लासिफिकेशन आहे अतिशय महत्वाचं आहे. तुम्ही इझिली त्या जे ग्रुप आहेत हे त्या ग्रुपचं क्लासिफिकेशन व्यवस्थितरित्या करू शकता. नंतर पहा नेक्स्ट आहे व्हॉट आर द डिफरंट क्रायटेरिया यूज टू क्लासिफाय ॲनिमल. यापेक्षा आणखी कोणता क्रायटेरिया आहे क्लासिफिकेशन साठी. आता आपण सुरुवातीला पाहिल्याप्रमाणे युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर, देन ॲक्वाटिक, टेरेस्ट्रियल, देन ओव्हिपोरस अँड विविपोरस. त्याच पद्धतीनं आता इथे आपण पाहूयात द पॅरामेशियम. याचं प्रोनाउन्सिएशन आहे पॅरामेशियम नॉट पॅरामोशियम. काय आहे पॅरामेशियम. हा जो ॲनिमल आहे इट इज युनिसेल्युलर लाईक अमिबा. अमिबा आपण पाहिलं की अमिबा मध्ये एकच सेल असते आणि या युनिसेल्युलर जो ॲनिमल आहे तोच आणखी कोणता आहे तर पॅरामेशियम सुद्धा आहे. म्हणजेच पॅरामेशियम आणि अमिबा हे दोन्ही युनिसेल्युलर ॲनिमल्स आहेत. देन अ हॉर्स, अ बियर, टॉर्टॉइज आर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. इथे सगळे दिलेले आहेत ते सगळे कसे आहेत मग मल्टीसेल्युलर ॲनिमल्स आहेत. कारण आपण अमिबाचा जे काही फोटोग्राफ्स आहेत तर तो पाहिला आहे तो कसा दिसतो सिंगल सेल त्याची कशा पद्धतीने असते अशी. ठीक आहे. आता आपण पाहूयात where are the animals namely horse, bear, a tortoise and alligator, a fish, a deer and frog to be found. हे सगळे जे ॲनिमल्स आहेत फिश, डिअर, फ्रॉग, बियर, टॉर्टाइज हे आपल्याला कुठे बघायला मिळतात. आता पहा फिश आणि डिअर किंवा फ्रॉग आहे हे सगळे आपल्याला पाण्यामध्ये बघायला मिळतात का. किंवा टॉर्टाइज आहे, हॉर्स, बियर नक्कीच नाही. म्हणजे हे ॲनिमल यातले काही जे आहेत तर ते जमिनीवरती बघायला मिळतात किंवा फॉरेस्ट मध्ये असतात आणि काही जे आहेत तर ते पाण्यामध्ये राहतात. मग आपल्याला माहितीये अकॉर्डिंग टू देअर हॅबिटॅट. हॅबिटॅट म्हणजे काय त्यांच्या सवयी ते कुठे आढळतात यावरून या ॲनिमलचं क्लासिफिकेशन केलं जातं इनटू टेरेस्ट्रियल अँड ॲक्वॅटिक. बरोबर. टेरेस्ट्रियल म्हणजे काय तर जमिनीवरती राहणारे. जमीन लक्षात ठेवा जमिनीवरती राहणारे आणि ॲक्वॅटिक म्हणजे काय तर पाण्यामध्ये राहणारे असं हे त्यांचं क्लासिफिकेशन आहे. However, animals like frog, salamander, toad live in both places. म्हणजे पहा यातले काही ॲनिमल्स आपण पाहिले की काही जमिनीवरती राहतात आणि काही
पाण्यामध्ये राहतात. पण फ्रॉग किंवा सॅलमेंडर घेतला किंवा टोड हे जे अॅनिमल्स आहेत तर ते आपल्याला पाण्यामध्ये पण बघायला मिळतात आणि जमिनीवरती. तुम्ही फ्रॉग जर बघितलं किंवा टॉर्टॉइस पण आहे ते की पाण्यामध्ये पण आढळतात आणि जमिनीवरती. म्हणजे जे दोन्ही ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात त्यांना काय म्हणतो आपण? ॲम्फिबियन्स. यांना आपण उभयचर असं म्हणतो. पहा, उभयचर म्हणजे काय? जमिनीवरती पण राहतात आणि पाण्यामध्ये पण राहतात. यांना आपण ॲम्फिबियन्स ॲनिमल किंवा उभयचर प्राणी असं म्हणतो. आणि अशा पद्धतीने हे ॲनिमलचं क्लासिफिकेशन आहे. आता पहा काय दिसलं तुम्हाला? सो बर्ड्स फ्लाय होताना दिसलं, बरोबर. म्हणजेच काय, आता आपल्याला राहिलेला जो क्लास आहे आणि शेवटचा आहे तो म्हणजे बर्ड्स, जे की कुठे बघायला मिळतात आपल्याला? ते पाण्यातही नसतात, जमिनीवरतीही नसतात, पण ते काय करतात? आकाशामध्ये उंच उडतात, बरोबर, फ्लाय होतात ते. मग यांना काय म्हणतो आपण? एरियल्स. एअर म्हणजे काय? हवेमध्ये ते असतात, म्हणून याला आपण काय म्हणतो? एरियल्स. मीन्स अ काइट, अँड ईगल, अ काऊ, अ बटरफ्लायज, honeybees all fly in the air through their live in different places. वेगवेगळ्या ठिकाणी ते राहत असतात आणि हवेमध्ये ते संचार करतात आणि म्हणून यांना आपण काय म्हणतो? एरियल. and these animals are said to be have aerial and their mode of life. काय यांना असं म्हटलं? कारण ते जरी इतर ठिकाणी राहत असले, ते झाडावरती घरटे करत असले तरी सुद्धा ते जमिनीवरती किंवा पाण्यामध्ये येत नाहीत किंवा ॲम्फिबियन्सही नाहीत, मात्र ते कसे असतात? एरियल असतात. कारण का? ते हवेमध्ये संचार करत असतात. ओके, तर अशा पद्धतीनं बाळांनो हे जे क्लासिफिकेशन आहे ॲनिमलचं तर ते इथं संपलेलं आहे. हा चॅप्टर अतिशय महत्वाचा आहे. पहा, यामध्ये आपण ॲनिमलचं क्लासिफिकेशन सुरुवातीला पाहिलं की त्यांच्या स्टेमच्या हाईट वरून असेल, ते कुठे राहतात यावरून आहे, त्यानंतर त्यांना फ्लावर्स येतात का नाही येत, किंवा त्यांचं लाईफ सायकल कसं आहे, 1 वर्षांचं आहे, 2 वर्षांचं आहे किंवा 2 पेक्षा जास्त वर्षांचं आहे, असं क्लासिफिकेशन आपण पाहिलं. त्याच पद्धतीनं ॲनिमलचं सुद्धा आपण काय पाहिलं की ॲनिमलमध्ये युनिसेल्युलर आहे, मल्टीसेल्युलर आहे, तसंच त्यामध्ये स्पायनल कॉर्ड म्हणजे पाठीचा मणका आहे का नाही, यामध्ये व्हर्टिब्रेट आणि इनव्हर्टिब्रेट पाहिलं. त्यानंतर रिप्रोडक्शन मेथड जी आहे, रिप्रोडक्शन त्यांचं कसं केलं जातं, तर यामध्ये ओव्हिपोरस, दॅट मीन्स दे कॅन ले एग्स, देन हॅच eggs, and from that hatches eggs they can produce new young one, that is we call as a oviporous. And second one, that is the viviporous, they gives directly birth to the young one, they are called viviporous. हे आपण रिप्रोडक्शनच्या मेथडनुसार त्यांचं क्लासिफिकेशन पाहिलं. आणि लास्ट म्हणजेच हॅबिटॅट, त्यांच्या सवयी म्हणजे ते कुठे आढळतात यावरून क्लासिफिकेशन आहे. यामध्ये आपण पाहिलं टेरेस्ट्रियल म्हणजे जे जमिनीवरती राहतात ते, ॲक्वॅटिक म्हणजे जे ॲनिमल्स पाण्यामध्ये राहतात ते, नंतर एरियल जे की हवेमध्ये संचार करतात, ज्याच्यामध्ये बर्ड्स येतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे वेगवेगळे क्लासिफिकेशन आहे. त्याचे एक्झाम्पल्स व्यवस्थित स्टडी करा. तर आपण थांबूयात. थँक्यू.